नमस्कार सगळ्यांना. तर वाजले तर इथं आता रात्रीच्या 11 आणि हे आले तर इथं आंबे घेऊन. गाडी गेली आत्ताच. कसं काय आंबा आहे हा? काय प्युअर लोणच्याचा आंबा आहे मित्रांनो. प्युअर लोणच्याचा आंबा आहे. तर तुम्ही म्हणता तर हो का आंबा मस्तपैकी गुटगुटीत आंबा. तर आता गुटगुटीत नाही 5,000 आंबा आणला आपण. तर मस्तपैकी आणला आणि हा आंबा आणला जीवरवरनं, म्हणजे गोठीहून आणला. अश्विनीच्या मामाच्या तिकडून आणला. तिकडं अश्विनीच्या मामांनी झाड पाहिलेलं आणि गेलो आणि 5,000 त्यांनी दिवसभरात काढला आणि घेऊन आलो. तर आणखी आम्हाला 10,000 आंबा लागायचा आहे. जर आसपास जर कुणाचा जर असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. काय झाले आंबा संपत चालले आणि आपलं लोणचं लय करायचं राहिले ना, आंबाच गावा नाही आम्हाला. कारण कमीत कमी 3,000 kg तरी लोणचं पाहिजे असं वाटतंय. कारण खपतायच तेवढं, क्वालिटी तेवढी चांगली. अश्विनीची लोणच्याची क्वालिटी आवडायला लागली. ज्यांनी 1-1 किलो घेतले ते आता 2-2 किलो घेते, 3-3 किलो घेते. आणि असला भारी आंबा आणला आणि जर आपण लोणचं केलं तर वाढणारच का नाही. प्युअर लोणच्याचा आंबा प्युअर लोणच्याचा आंबा आहे. तर खूप आणला, 5,000 आंबा आणला. आता जे गाडीचा हौदा भरून आणला टाच मस्त. तिकडे ढीग आहे पण ती गाडीत ते असलं काट टाकून खाली टाकलेलं ना आम्ही, म्हणजे आपटू नाही वगैरे वगैरे म्हणून. ती वरचा चाळ थोडा वरवर आहे पण असू दे, आपला मस्तपैकी आंबा आलाय. तर आपला विषय राहिला, जर इथनं म्हणजे बारामतीपासून 70-80 किलोमीटरच्या आसपास जर कोणाचं आंब्याचं झाड असेल तर नक्की संपर्क साधा. आम्हाला 10,000 आंबा लागायचा आहे आणखी. तरी आम्ही आणखी होल एका जागेवरती 5,000 आंब्याचं कॉन्टॅक्ट लागले. आणखी ती 5,000 आंबा शुक्रवारी आहे ना अश्विनी, शुक्रवारी शनिवारी आणायचं. आता हे 5,000 फुटेल, आणखी शुक्रवारी शनिवारी 5,000 आंबा येईल, म्हणजे 10,000 आंबा. आणि तरी आणखी 10,000 आंबा असेल तर कसं आपलं स्टॉक राहील. 2 दिवसात होईल का आता? होईल की. फोडायला लागेल, थोडी माणसं वाढवू, थोडं कष्ट करू, त्याला काय असतं हां. थोडी माणसं वाढवू, उद्याच्याला 1-2 जण वाढवू. आता 2 कात्री आणल्यात, आणखी 2 कुयती वाढवू, होऊन जाईल. त्याला काय लागतं. 5,000 आंबा म्हणजे प्रत्येकाने 1,000 आंबा तोडला तर झालं एका दिवसात 5,000 आंबा. ओके चला. तर मग कसं वाटतोय आंब्याचा डिगुरा सांगा. ताण लागली ग. चला 11 वाजले, आता झोप आली आहे. पोरींनी तर कसं हातरून टाकलं तसं आज झोपले. लोणचं घातलं की छान वास सुटला. वाईज मसाला जास्त वाढवला. बरेच जण म्हणायचे मसाला लय कमी वाटतोय, तर आता हो का मसाला जरा जास्त वाढवला. आजच टाकलंय तरी आता हो का असं दिसतंय, असं मसाला दिसायला लागलाय. कुठली ही का ती तिकडं फ्रीज उघडा येत नव्हता मी इथे ठेवले. आता सगळं झाकून ठेवायचं, एकदा खालचं वर करायचं. तेल वगैरे टाकले थोडस. असं ते गुड गुड गळगलं गुड. शाबास. होय का. अश्विनी खूप कामाची मित्रांनो. आणि खरंच तिच्या हाताला खूप चव आहे, छान आहे. आणि लोणचं एवढं मस्त बनवते, म्हणजे भारी वाटतं. म्हणजे कष्ट करते, काम करते, एवढं लोणचं बनवते. म्हणजे कसं असं भारी वाटतं. दुसरं काय नाही. असं काम केलं कुणाला म्हणजे तो आवडणार नाही. एवढं काम केलं सगळ्यांना आवडत. मलाच काही सगळीजण तुझं कौतुक करतील. थांब, मीच नाही, सगळीच करतात तुझं कौतुक. तू खरंच कामाची आहे आणि तुझं परपंच बारीक लक्ष आहे आणि एकदम शांत आहे. तू अशी कडकडी नाही, म्हणजे असं जिथली तिथं काव वसकत नाही. माझ्या अजिबात काव वसकत नाही बरं का. मला असं रागाने बोलत नाही, काय नाही. एकदम शांत, समजून सांगणार. असं नसतं, तसं असतं. आणि असू दे. आणि तिच्याकडून एक मला सरप्राईज आहे एवढ्या 5-6 दिवसात. काहीतरी अश्विनी मला सरप्राईज देणार आहे, छानपैकी मस्तपैकी सरप्राईज देणार आहे का. बघू काय देते. बरोबर. चला, माझ्या लेकरांना नीट हातरून टाकून देऊ द्यात मला आता. असू द्या. तर गुड नाईट सगळ्यांना. आता बघू सकाळ व्हिडिओ टाकते. नाही उघडेच राहू देत की. नाही राहू द्या उघडे. का ढिगच आणलाय बाबा तुम्ही तर. कधी फोडायचा आता हे ढिग. होईल की फोडून. चला तर बाय सगळ्यांना. कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा. 5,000 आंबा ही पण छोटा आहे लय. आपण ती लय मोठा आंबा आणलेला, पण प्युअर लोणच्याचा आंबा म्हणतात ना. गावरांमधून पण प्युअर लोणच्याचा, आणि ती गावरांमधली झाडं होती ती आपण आणायची.
चला तर मग बाय. बाय. सांगा कसा वाटतोय आपला आंबा. शुभ सकाळ सगळ्यांना. इथं आपली छान अशी बटाट्याची भाजी केली आहे, चपात्या करायच्या इथं, कणिक वगैरे मळली आहे आणि भाकरी पण करायच्या थोड्याशा. तर स्वयंपाक चाललाय माझा. इकडं अनुष्काने घर आवरलं, झाडून वगैरे हे घेतलं तिने मस्तपैकी. इकडं चिवाणी तर तिचं काम चालू केलंय बघा. रात्रीचे आंबे पाण्यात टाकले होते तर देठ काढायचं काम तिने चालू केले. हे कामाची चिवाले आहे ना. कस काय मग राहू देत ना तू. कापती होय आणि काम फोडायचं मला. तुला बी फोडायचं तू. मग या कशाला आणलं. तर चाललंय तिचं देठ काढायचं आंब्यांचं. रात्री तर बघितलं तुम्ही आंब्यांचा ढीग. इकडं आंब्यांचा असा ढीग आहे. किती मोठा आंबा बघ ना. निम्म पाण्यात टाकल्यात इथं. आता जसं जसं ही होत्याल फोडायला चालू करायचंय. काय एवढी आंबट पण ही किती मोठा. तर एवढे सगळे 5,000 आंबे आणलेत जवळजवळ. 5,000चं थोडं वर यायचं. तरी पण सकाळी 6 वाजता उठून आंघोळ वगैरे केली, चहा पेलं आणि पहिले कामावर दिलेले. माझं तर ना डोकंच बंद पडतंय ह्यांच्या पुढं. पण म्हणतात मला 1-2 तास का व्हायना तिथं तोंड दाखवायला जावं लागतंय कामावर. थोडंफार काय करू लागतील काम. त्यांचे मित्र असतातच 2 जण. तर म्हणले मी जातो, दिवसाचं नियोजन कसं आहे काय ते सगळं लावतो आणि आलोच म्हणलं 10 वाजेपर्यंत. 1-2 बायका पण आहेत आज, कारण 2 दिवसाच्यात आंबा सगळा फोडावा लागेल. तर चाललाय स्वयंपाक वगैरे. म्हणजे ते बघा ना, सकाळी लवकर आता परत मी तिथलं सगळं नियोजन लावते. कौलं का काहीतरी टाकायचं ते कौलं टाकून परत पुढचं काय काम असेल ते मित्रांना त्यांच्या सांगून वगैरे येतील दिवसभर. मग इथं आंबा वगैरे फोडायचं. तर हाय असं नियोजन आहे मस्तपैकी. वरती पण सगळं झाडून वगैरे सगळ्या साड्या बिड्या अनुष्काने बघा पहिलेच हातरून टाकलंय सगळं. तुम्हाला दाखवते. आणि चिवून इथं पार जिना पण नाही सोडला होता. जिन्यात पण लगेच हातरून टेकली वडणी अनुष्काने. साड्या बिड्या हातरून लगेच छान असं वरच्या रूममध्ये थोडी वाळा टाकायसाठी. माठ वगैरे सगळं एका बाजूला घेतलं. आपलं थोडंसं लोणचं राहिले आता घातले. 1-2 दिवस ठेवायचं की डेऱ्यात भरायचे आता ते. असू द्या. तर लय कामाची धावपळ आहे. कसा वाटला व्हिडिओ काय सांगा. बाय बाय सगळ्यांना.